तर आता आज आपण बनवणार आहोत बटर पनीर मसाला. जसं की आपण हॉटेलला गेल्यावरती खातो, अगदी सेम टू सेम तशी टेस्ट. तर चला पाहूया रेसिपी. तर इथं सर्वप्रथम ना मी 4 ते 5 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतरला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 5 ते 6 काजूसुद्धा घेतले. ते छान असे तेलात फ्राय करून घेतले. त्याच्यानंतरला 2 कांदे, 1 टॅमॅटो, चमचाभर धने आणि चमचाभर जिरे असं छान असं ते सुद्धा फ्राय करून घेतलं. धने आणि जिरे हे मी कांद्यासोबत का भाजले, कारण का ते आधी जर भाजले तर ते जळतात, म्हणून मी कांद्यासोबत भाजले. कारण का त्याने ना लवकर जळत नाही आणि कांद्यासोबत सुद्धा त्याची टेस्ट, धन्याची टेस्ट कांद्याला उतरते म्हणून. तर इथं बघा मी पाव किलो पनीर आणलेलं आहे. तर हे पनीर आहे ना ते मी आता छान छान छोटे छोटे पीस करून कट करून घेणार आहे आणि कट केल्यानंतर त्याला मी फ्राय करून घेणार आहे. तर इथं पाहू शकता कांदा आपला फ्राय झाला आहे. त्याच्यानंतरला थंड झाल्यानंतर 10 मिनिटानंतर मी मसाला देखील भांड्यामध्ये काढला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे आणि जो भाजलेला मसाला होता तोच मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर हा मसाला जो आहे ना छान अशी त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला. पाणी वगैरे न वापरता थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि इथं पाहू शकता मी ना पनीरसुद्धा कट करून घेतले होते. ते छान असे तेलामध्येच फ्राय करून घेतले. ज्या कढईमध्ये मसाला भाजला होता त्याच्यातच फ्राय केले आणि हा मसाला आपला तयार झालेला आहे. पाहू शकता जास्त पाणी वापरायचं नाही मसाल्याला. त्याच्यानंतरला ह्या एका भांड्यामध्ये तेल घेतले, 2 चमचे तेल टाकले. त्याच्यानंतरला तो वाटलेला मसाला आणि तुमच्या आवडीचे मसाले, हळद, मिरची, लाल तिखट आणि गरम मसाला असे जे काही मसाले आहेत ते टाकायचे आहे आपल्याला त्याच्यात. एक 10 मिनटं आपल्याला ते छान असे तेलात परतून घ्यायचे आहेत. त्याने काय होतं आपल्याला भाजीला तरीसुद्धा येते आणि टेस्ट येते. तर हा जो मसाला आहे तो बटर पनीर मसाला आहे. तो एक चमचा कप भरून पाण्यामध्ये आपल्याला तो मिक्स करून त्याची ग्रेव्ही करून मग आपल्याला त्या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहे. त्याने ना टेस्ट खूप छान येते या मसाल्याने. जसं आपण हॉटेलमध्ये खातो अगदी सेम टू सेम तशी टेस्ट. तर आता आपली भाजी पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. त्याच्यानंतरला मी थोडंसं ह्याच्यामध्ये बटरसुद्धा टाकलेलं आहे. बटरने काय होतं अजूनच छान टेस्ट येते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. चला बाय बाय.